ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इकडे आरेमधला कारशेड कांजूर मार्गला स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून ठाकरे सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये। मात्र मुंबई मेट्रोच्या माजी संचालिका अश्विनी भिडे यांनी देखील फडणवीस सरकारला कांजूरमध्येच कारशेड उभारण्याचा प्रस्ताव दिलेला होता, असा दावा काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केलाय। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अश्विनी भिडे यांनी फडणवीस सरकारला पाठवलेल्या पत्राची प्रत यांनी सादर केली। मात्र अचानक भाजपचा मनसुबा बदलला आणि आरेला कारशेड हलवलं, असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केलाय। या प्रकरणी फडणवीसांनी उत्तर द्यावं असं आव्हान देखील सचिन सावंत यांनी दिलंय। खऱ्या अर्थानं आज जो निर्णय घेतला गेलाय, आज ज्या प्लॅनच्या आधारे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पुढे चाललेला आहे, तो फडणवीस सरकारचाच प्लॅन होता। 22 सप्टेंबर 2015 हे तत्कालीन मेट्रो रेलच्या प्रमुख अश्विनी भिडे यांचं पत्र आपल्या समोर ठेवतोय। त्यांनी असं म्हटलं की मेट्रो टप्पा 3 प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीबाबतचे सर्वेक्षण केले असता कांजूर मार्ग येथील जमीन अत्यंत उपयुक्त असून, मेट्रो 3 म्हणतोय, कांजूर मार्ग येथील जमीन अत्यंत उपयुक्त असून सदर जमिनीशिवाय प्रकल्पाची अंमलबजावणी करणे अशक्य होईल।